गुड आफ्टरनून एव्हरीवन. काल आपण पाहिलं होतं की आपण इयत्ता 6वीच्या इतिहासामधला पहिला पाठ पाहिला. आपण ते पाहिलं की आपण पाठ का शिकायचा 6वीचा. आपण लहान तर नाहीत, तरी पण आपण का शिकायचा, तर आपला पाया पक्का करण्यासाठी आपण तो पाठ शिकायचा किंवा हा स्टेट बोर्डचा आपण इतिहास शिकणार आहोत. तर आपण काल जो चॅप्टर पाहिला तो इतिहासाचा पहिला चॅप्टर होता 6वी मधला. आज आपण दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण काय पाहणार आहोत, तर आपण कालच्या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय पाहिलं किंवा काय काय आपल्या ध्यानात गोष्टी आलेल्या आहेत किंवा तुम्हाला कितपत समजलेले ह्या गोष्टी मी पाहणार आहे. नेमकं मला सांगा की आपण काल काय पाहिलं. आपल्या चॅप्टरचं नाव काय होतं, तर आपल्या चॅप्टरचं नाव होतं भारतीय उपखंड आणि इतिहास. काय होतं? भारतीय उपखंड आणि इतिहास. त्यामध्ये आपण काय पाहिलं थोडक्यात मी सांगतो की मी सांगितलं होतं तुम्हाला की इतिहास आणि भूगोल ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. कारण माणूस किंवा आदिमानव इतिहास घडवत होता किंवा माणूस इतिहास घडवतो, त्याला कारणीभूत कोण ठरतं किंवा त्याला सहाय्यभूत कोण ठरतं, तर त्याला सहाय्यभूत आणि कारणीभूत ठरतो त्याच्या आजूबाजूचा जो भौगोलिक दृष्टिकोन आहे, भौगोलिक परिस्थिती आहे. हे आपण काल पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलं, आपण भारताचे 6 भूप्रदेश पाहिले, 6 खंड पाहिले. त्यापैकी पहिला कोणता होता, तर पहिला होता हिमालय. पहिला कोणता होता? हिमालय. दुसरा कोणता होता? दुसरा आपण पाहिला होता गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नदींचा जो प्रदेश आहे किंवा या नद्यांच्या उपनद्यांचा जो प्रदेश आहे तो आपण पाहिला. त्यानंतर आपण काय पाहिलं, आपण पाहिलं थरचे वाळवंट पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलं, तर दख्खनचे पठार पाहिले. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर समुद्र किनारा पाहिला. आणि त्याच्यानंतर काय पाहिलं, तर समुद्राच्या अवतीभोवती असणारे जे बेटे आहेत त्यांच्याविषयी पाहिलं. आज आपण पाहणार आहोत की इतिहासाची साधने नेमके काय आहेत किंवा इतिहासाची साधने म्हणजे काय, ते कशा प्रकारचे असतात. मला एक सांगा मित्रांनो, की नेमका इतिहास सांगितला कसा जातो किंवा ही घटना घडलेली आहे किंवा ही घटना घडून गेलेली आहे हे आपल्याला कशी कळते. त्याचा कुठला ना कुठला तरी पुरावा असतो, त्याच्याविषयी कुठलं ना कुठलं छायाचित्र असतं, कुठं ना कुठंतरी एक माहितीपट असतो, एक माहिती लिहिलेली असती. तर मग ही जी माहिती असती, हा जो छायाचित्रांचा प्रकार असतो किंवा तो जो एक माहितीपट असतो ज्यांच्याद्वारे आपल्याला इतिहास कळतो, त्याला आपण काय म्हणतो, तर आपण त्याला इतिहासाची साधने म्हणतो. काय म्हणतो? इतिहासाची साधने म्हणतो. थोडक्यात सांगायचं काय, तर ज्या ज्या गोष्टींमधून आपल्याला इतिहास कळतो, ज्या ज्या घटकांमधून आपल्याला इतिहास कळतो किंवा ज्या गोष्टी इतिहास व्यक्त करतात, इतिहास सांगतात, त्या गोष्टींना आपण काय म्हणतो, तर इतिहासाची साधने म्हणतो. काय म्हणतो? इतिहासाची साधने म्हणतो. पूर्वी असं होतं की आदिमानवाच्या काळात कुठल्या प्रकारची भाषा नव्हती, कुठल्या प्रकारचे त्यांना व्यंजन माहीत नव्हते, कुठल्या प्रकारचे त्यांना स्वर माहीत नव्हते किंवा एक बोलीभाषेची प्रगती किंवा बोलीभाषा अस्तित्वातच आली नव्हती. तेव्हा नेमकं काय व्हायचं, तर तेव्हा ते काय करायचे, तर त्यांच्या गुफांमध्ये छायाचित्र काढायचे किंवा गुफांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे छन्नीने ठोकून म्हणा किंवा एक आणीदार टोक असलेल्या शस्त्रापासून त्यांनी काय करायचे, तर भिंतीवर चित्र काढायचे. आज पण बऱ्याच गुफांमध्ये गेल्यावर आपल्याला ते चित्र आढळतात, ते चित्र आपल्याला समजतात की नेमकं त्यांनी काय केलं. तिथं प्राण्यांचे चित्र असतात, त्यांच्यावर बसलेले व्यक्ती असतात. त्याच प्रकारे ते कशा प्रकारच्या चित्रांमधून आपल्याला दिसून येतं, एक वारले पेंटिंग नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की झोपडी आहे, तिथं असं वेगळ्या प्रकारचे असं गोल त्रिकोणी अशा रेषा मारलेल्या माणसांचे छायाचित्र असतात. हे काय नेमकं, हे इतिहास व्यक्त करणारे हे साधन आहे. काय आहे हे? इतिहास व्यक्त करणारं हे एक साधन आहे. या साधनांमधून आपल्याला काय कळतं, आपल्याला इतिहास कळतो. त्यानंतर आपण पाहतो की राजा महाराजांच्या काळात किंवा जुन्या 12व्या शतकात म्हणा किंवा मग त्याच्या अगोदर म्हणा, तर नाणी प्रसिद्ध असायची. काय असायची? नाणी प्रसिद्ध असायची. प्रत्येक राज्याच्या किंवा राज्याच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यानं जो राज्यकारभार सांभाळलेला आहे त्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तो नाणी तयार करायचा. त्याच्याविषयी एक माहिती असायची किंवा त्याचं नाव असायचं किंवा वेगवेगळ्या धातूंचे ते नाणी असायची. ते आपल्याला काय सांगतात, तर ते आपल्याला इतिहास सांगतात. ती नाणं कुठल्या काळातले, ते नाणं कुठल्या राजाच्या काळातले, त्या नाण्यावर कुठल्या प्रकारची भाषा लिहिलेली आहे, ती आपल्याला काय सांगते, तर ती आपल्याला इतिहास सांगते. त्याच्यानंतर आपण पाहतो की शिवरायांच्या काळात म्हणा किंवा त्यांच्या आधीपासूनच्या काळात म्हणा, की आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहिरी हा प्रकार खूप गाजलेला होता.
शाहिरी हा प्रकार खूप गाजलेला होता. ते शाहिरी ह्या प्रकारामध्ये काय असायचं तर राजांनी केलेल्या किंवा राजांच्या कर्तृत्वाचे जे गाणे असायचे किंवा राजांनी कर्तृत्वाच्या ज्या कहाण्या आहेत त्या गाण्याच्या स्वरूपात सांगितल्या जायच्या. कशा सांगितल्या जायच्या? गाण्याच्या स्वरूपात सांगितल्या जायच्या. त्याला आपण काय म्हणायचो तर त्याला आपण पोवाडा म्हणायचो. काय म्हणायचो? पोवाडा म्हणायचो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला आहेत. त्याच्यामध्ये गोंधळी असेल किंवा किंवा वाघ्या मुरळी असेल किंवा त्याच्यानंतर लावणी असेल, तमाशा असेल, अशा प्रत्येक ह्या लोककलेमधून काय होतं तर आपल्याला इतिहास कळायचा. काय कळायचं? इतिहास कळायचा. बदलत्या काळानुसार यांचं सुद्धा रूप बदललं. बदलत्या काळानुसार काय झालं? ह्या प्रत्येक लोककलेचं रूप बदललं. पण त्याच्या अगोदर किंवा हा काळ बदलत होता किंवा हा काळ बदलायच्या अगोदर जे लोककलेचं स्वरूप होतं तर तेव्हा काय होतं तर राजा महाराजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या ह्या गायनातून सांगितल्या जायच्या. कशा सांगितल्या जायच्या? गायनातून सांगितल्या जायच्या. पोवाडा हा कुठल्या रसात गायला जायचा तर हा वीर रसात गायला जायचा. कसा गायला जायचा? वीर रसात गायला जायचा. लावणी असेल, लावणी कोणत्या रसात गायली जायची तर लावणी सौंदर्य या रसात गायली जायची किंवा एक प्रकारचा विरंगुळा करण्यासाठी लावणी गायली जायची. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ओव्या असायच्या, भारुडा असायचे, जात्यावरच्या ओव्या असायच्या. या ओव्या पिढीनं पिढी ह्या पिढीकडून त्या पिढीपर्यंत कशा आल्या, त्या कोणी लिहिलेल्या होत्या का किंवा त्या म्हणजे कुठं लिहून ठेवलेल्या आहेत का? असं तर नव्हतं ना. ओव्या कधीपासनं आज तागायत आलेल्या आहेत. तर मग आजच्या ज्या जुन्या जाणत्या बायका आहेत त्यांना ओव्या माहिती आहेत. त्यांनी लिहिलेल्या पाहिलेल्या आहेत का तर नाही. त्यांना कुणीतरी सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्या मुखातून सांगतात किंवा ते पुढच्या पिढीला ते सांगतात. तर नेमकं काय सांगतात तर ते इतिहास सांगतात. काय सांगतात? इतिहास सांगतात. मग हे काय झालं तर ही ओवी म्हणणं किंवा हे पोवाडा म्हणणं किंवा एक लावणी गाणं हे काय आहे तर हे इतिहास सांगणं आहे. काय आहे? इतिहास सांगणं आहे. तर याच्या ह्या चॅप्टरमध्ये आपण तेच पाहणार आहोत की नेमकं इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत. काय पाहणार आहोत? इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत भौतिक साधने. काय पाहणार आहोत? भौतिक साधने पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत? लिखित साधने पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? लिखित साधने. त्याच्यानंतर मौखिक साधने. इतिहासात 3 पद्धतीत सांगितला जातो किंवा इतिहास सांगण्याचा हा किंवा इतिहास सांगण्याचे जे साधन आहेत त्याच्यात मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिला कुठला आहे? भौतिक साधने. दुसरा कुठला आहे? लिखित साधने. आणि तिसरा कुठला आहे? मौखिक साधने. भौतिक साधने म्हणजे काय? आदिमानव होता. आदिमानवानं काय केलं? त्याचा जो घटना असेल किंवा त्याच्या लक्षात असलेल्या घटना त्याने भिंतीवर कोरून ठेवलेल्या आहेत किंवा भिंतीवर त्याने ते छन्नीने किंवा धारदार शस्त्राने दाखवलेलं आहे. तर ते काय झालं तर ते भौतिक साधन झालं. काय झालं? भौतिक साधन झालं. त्याच्यानंतर काय पाहायचं आपण? लिखित साधन पाहिलं. लिखित साधन म्हणजे काय? लिखित किंवा साहित्यामधून किंवा लिहिले गेलेल्या साधनांमधून इतिहास सांगितला गेला. काय सांगितला गेला? इतिहास सांगितला गेला. त्यानंतर पाहायचं मौखिक साधन. मौखिक साधन म्हणजे काय? आत्ता सांगितल्याप्रमाणे लोककला, शाहिरी, पोवाडे यांच्या माध्यमातून किंवा ओव्या झाल्या किंवा कुठल्या प्रकारचे गीत गायनाचे पद्धती झाल्या त्यामधून काय सांगितला जायचा तर इतिहास सांगितला जायचा. गोष्टींमधून इतिहास सांगितला जायचा. नेमकं त्यालाच आपण काय म्हणतो तर त्याला आपण मौखिक साधने म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मौखिक साधने म्हणतो. त्याच्यानंतर काय पाहायचं? प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. काय पाहायचे? प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारतात इतिहासाची कुठली साधने होते हे आपण या पाठामध्ये पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की इतिहास लेखनाबाबत कुठल्या काळजी घ्यायच्या, नेमका इतिहास हा खरा आहे का, त्याची सत्यता तपासून कशी पाहायची किंवा कुठली काळजी घ्यायची. इतिहास जर जुन्या गोष्टी आहेत म्हणजे त्या सत्यच असतील किंवा त्या लिखित स्वरूपात किंवा जुना कागद आहे किंवा कुठल्या प्रकारचा लिहिलेला आहे तर तो सत्यच आहे असं नसतं. त्याची पडताळणी करता आली पाहिजे. ते आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं हे असंच होतं, हाच इतिहास आहे. ह्या कागदावर सांगितलेली माहिती बरोबर आहे किंवा ह्या कागदावर सांगितलेली माहिती थोड्याफार प्रमाणात चुकीची आहे किंवा याच्यात थोडा वाढीवपणा सांगितलेला आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. यानंतर आपण पाहता की पहिलं याच्यात काय सांगितलेलं आहे की चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. आताच मी तुम्हाला सांगितलं की इतिहास हा आपल्याला 3 पद्धतीत कळतो. कुठले साधने आहेत ते तर भौतिक, मौखिक आणि लिखित हे असे 3 साधने आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की लोककला आहे, लोकसाहित्य आहे
किंवा आपण भिंतीचित्रे पाहिलेली आहेत. अशा प्रकारचे विविध घटकांमधून इतिहास हा आपल्याला सांगण्यात आलेला आहे. तर याच्यात तेच आहे की चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. यालाच आपण काय म्हणतो? इतिहासाचे साधने म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? इतिहासाची साधने म्हणतो. यानंतर आपण पाहता की इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. त्याच्यातला पहिला भौतिक साधने. कुठला? भौतिक साधने. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार. कसे? खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कुठल्या काळातली आहेत? ही भांडी कुठल्या काळातली? एखाद वेळेस पुरातत्व विभाग काय करतो? तो खोदकाम करतो. त्या खोदकामामध्ये त्यांना कुठल्या तरी प्रकारचं एक आकाराचं भांडं सापडतं. ते त्याच्यावर तपासणी पाहतात किंवा त्याची तपासणी करतात की नेमकं हे भांडं कुठल्या काळातलं आहे, नेमकं याच्यावर पेंटिंग कुठली आहे किंवा याच्यावर चित्र कुठल्या प्रकारचे किंवा याच्यावर वापरण्यात आलेला रंग हा कुठल्या काळातला असू शकतो किंवा कुठल्या पदार्थांपासून बनवलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतं? तर हे भांडं कुठल्या काळातलं हे समजतं. त्याच्यानंतर आपण पाहू दागदागिने आणि इतर वस्तूंवरील मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. दागदागिने आणि इतर वस्तूंच्या आकारावरून किंवा त्यांच्या वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्परासंबंधीची माहिती कळते. दागिने. भारत हा खूप मोठा देश आहे. भारतामध्ये खूप सारे राज्य पण आहेत. प्रत्येक राज्यामध्ये दागिन्यांची परंपरा वेगवेगळी आहे किंवा ह्या राज्यात जे दागिने घालतात ते ह्या राज्यात घालत नसतील. मग कसं होतं की उत्तर भारतात घातलेले दागिने जर आपल्या महाराष्ट्रात घालण्यात येत असतील तर असं समजायचं की तिकडून कोणीतरी इकडे आलं होतं आणि त्याने काय केलं तर त्यांची पद्धती, त्यांची परंपरा आपल्याला सांगून गेलं. काय केलं? त्याची परंपरा आपल्याला सांगून गेलं. तर ते काय सांगते? तर हे भौतिक साधन सांगते. हे दागदागिने काय झाले? ते भौतिक साधन झाले की आपल्याला इतिहास सांगतात. काय सांगतात? इतिहास सांगतात. त्याच्यानंतर आपण पाहू की धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. कशाची माहिती मिळते? आहाराची माहिती मिळते. कशावरून? धान्य, फळाच्या बिया किंवा हाडे असतील. पूर्वीचे लोक किंवा जेव्हा खाण्याचं काही साधन नव्हतं किंवा खाण्याचा कुठला वेगळा पर्याय नव्हता तर तेव्हा काय खायचे? तर कंदमुळं खायचे. मोठमोठ्या प्राण्यांची काय करायचे? तर हत्या करायची किंवा त्यांची शिकार करून ते खायचे. त्याच्यानंतर सुद्धा प्राण्यांची शिकार ही चालूच होती किंवा मग प्राणी आपण खातो किंवा आपण वेगवेगळे फळं खातो किंवा बिया खातो किंवा त्या काळात कुठल्या प्रकारचं फळ होतं, त्या काळात असणारं कंदमूळ आज आहे का? किंवा आपण आज खाणारं कंदमूळ आणि त्या काळातलं कंदमूळ हे एक प्रकारचं आहे का? तर याची आपल्याला माहिती कशामध्ये कळते? तर भौतिक साधनांमध्ये कळते. त्याशिवाय आपण पाहतो की वेगवेगळ्या काळातल्या माणसाने बांधलेल्या इमारती ह्या आपल्याला इतिहास सांगून जातात. वेगवेगळ्या काळात जो माणूस इमारती बांधतो तो आपल्याला काय सांगतो? तर इतिहास सांगतो. आता आपण पाहिलं की प्रत्येक गावामध्ये एका जुन्या प्रकारचा वाडा असतो. पूर्वी वाडे असायचे, रजवाडे असायचे. तर ह्या वाड्यांमध्ये काय असायचं की खूप मोठा परिवार राहायचा. काय व्हायचं? खूप मोठा परिवार राहायचा आणि त्या वाड्याला काय असायचं? मुख्य द्वार असायचं. काय असायचं? मुख्य द्वार असायचं. त्याच्यावर असे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम असायचे. मग हा वाडा 400 वर्ष आधी असा होता किंवा ह्या वाड्याची बांधणी 600 वर्ष आधी अगोदर अशी होती किंवा आपण पाहिलं की हडप्पा संस्कृती ज्याच्यामध्ये आपल्याला गाव सापडलं त्याच्यात आपल्याला कळालं की नेमकं त्या काळातल्या लोकांची घरे कशी असावीत किंवा त्यांचं जीवन जगण्याची जी पद्धती आहे किंवा त्यांची घर बांधण्याची जी पद्धती आहे ती आपल्याला कळालेली. काय झालेली? ती आपल्याला कळालेली आहे. ती कशातून कळालेली? तर ती इतिहासाच्या भौतिक साधनांमधून कळालेली आहे. यानंतर आपण पाहता की ही जी सर्व माहिती आहे याला आपण काय म्हणतो? तर भौतिक साधने म्हणतो. तर कुठली माहिती? तर दागदागिनी. कुठली? दागदागिनी. जुन्या काळात किंवा खोदकामात सापडलेली भांडी. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? त्या काळातला आहार किंवा बिया असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हाडे असतील यावरून आपल्याला आहार कळतो. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? तर इमारती ह्या सुद्धा आपल्याला इतिहास सांगून जातात. तर ही सर्व साधने कशाची? तर ही सर्व साधने भौतिक प्रकारची साधने आहेत जी आपल्याला इतिहास सांगतात. कुठली आहेत? जी आपल्याला इतिहास सांगतात. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत? त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत लिखित साधने. कसे? लिखित साधने. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष लागली.
पूर्वी काय व्हायचं की माणूस कुठली गोष्ट लिहायची असेल किंवा त्याची एक सांकेतिक भाषा असू शकते, ज्या सांकेतिक भाषेला त्या काळात किंवा त्या सांकेतिक भाषेची माहिती त्या काळातल्या लोकांना असायला हवी किंवा असेल, तर ती सांकेतिक भाषेमध्ये ते त्यांची माहिती लिहून ठेवायचे. पुढे काय सांगितलेले तर सुरुवातीच्या काळात खापरे, कच्चा विटा, झाडांची साली, भुर्जपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग व्हायचा. कशा कशाचा व्हायचा की खापरे, कच्च्या विटा, झाडाच्या साली आणि भुर्जपत्रे. कशा कशाचा? खापरे, कच्च्या विटा, झाडाच्या सालीन, भुर्जपत्रे यांच्यावर इतिहास लिहिला जायचा. इतिहास लिहिला जायचा म्हणजे काय तर त्या काळात कुठल्या प्रकारचा कागद नव्हता किंवा त्या काळात लिहिण्यासाठी कुठले, आज जशी वही आहे, जशी आपल्याकडे पानं आहेत किंवा आपल्याकडे रजिस्टर आहेत, त्या काळात तसं काही नव्हतं. तर त्या काळात कशावर लिहिल्या जायचं तर लिहिल्या जायचं खापरांवर, कच्च्या विटांवर, झाडाची साल किंवा भुर्जपत्रांवर. कशावर? भुर्जपत्रांवर. त्याच्यानंतर आपण पाहता की सभोवताली घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. काय झालं? वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. काय म्हणतात? इतिहासाची लिखित साधने म्हणतात. झालं काय तर नंतर प्रगती होऊ लागली. राजा महाराजांनी काय केलं तर दगडावर म्हणा, भिंतीवर म्हणा किंवा कुठल्या एका विशेष जागेवर त्यांच्या ज्या घटना आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत. आपल्याला आपल्या भारतामध्ये जर आपण पर्यटनाला गेलो तर आपल्याला बऱ्याच जागी किंवा बऱ्याच जुन्या किल्ल्यांवर असं दिसते की तिथे काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये किंवा तिथल्या स्थायिक भाषेमध्ये कुठली तरी एक माहिती लिहिलेली आहे. ही माहिती कशाच्या स्वरूपात असते? लिखित स्वरूपात असते. यालाच काय म्हणतात तर याला म्हणतात लिखित साधने. काय म्हणतात? लिखित साधने. त्याच्यानंतर काय सांगितलं? ग्रंथ, नाट्ये किंवा जे धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे पुस्तके असतात, प्रवास वर्णने असतात, यांचा समावेश पण कशात होतो? लिखित साहित्य साधनांमध्ये होतो. नेमके साहित्य लिखित स्वरूपाचे असतात किंवा एखाद्या वेळेस त्या काळात ह्या गावाहून त्या गावात जाताना कुठल्या प्रकारचं, आता आपल्याकडं कसं आहे की कॅमेरा आहे, आपण व्हिडिओज काढून घेऊन जाऊ शकतो, आपण स्नॅप टाकू शकतो, इन्स्टाला स्टोरी टाकू शकतो. पण याच्या अगोदर तसं होतं का? नाही. तर याच्या अगोदर काय व्हायचं की बाहेरच्या देशातले जेव्हा आपल्या देशामध्ये यायचे किंवा बाहेरच्या खंडातले लोक आपल्या खंडात यायचे किंवा आपल्या देशात यायचे, आपल्या राज्यात यायचे, तर ते त्यांचा प्रवास वर्णन एका पुस्तकामध्ये किंवा त्यांच्याजवळ असलेल्या एका साहित्यावर ते लिहून ठेवायचे, जेणेकरून ह्या साहित्याची माहिती पुढे जाऊन लोकांना होईल किंवा त्यांची एक ती रोजनिशी असेल किंवा एक त्यांची डायरी असू शकते की जी पुढे जाऊन त्यांचं प्रवास वर्णन होते. यानंतर आपण पाहूत की मौखिक साधने म्हणजे नेमकं काय? काय मौखिक साधनं म्हणजे नेमकं काय? मौखिक साधनांमध्ये काय सांगितले तर लोकगीतं, ओव्या यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसतात. त्यांचा करता अज्ञात असतो. ते पिढ्यानं पिढ्या जतन केलेले असतात. कसे असतात? पिढ्यानं पिढ्या जतन केलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं की आपली आजी असेल, आपली पणजी असेल, आपली खापर पणजी असेल, यांनी ओव्या गायल्या, पण नेमक्या ह्या ओव्या लिहिल्या कोणी? ह्या ओव्या आल्या कुठून? ह्या ओव्यांचा निर्माता कोण आहे हे कुणालाच माहिती नसतं. पण आपल्याला कळतं कसं की खापर पणजी म्हटली म्हणून आजीला कळालं, आजी म्हटली म्हणून आईला कळालं, आई म्हटली म्हणून ते आपल्याला कळालं. आपण जर म्हटलं तर आपल्या लेकरांना कळेल. नाहीतर ओवी नावाची ही जी संकल्पना आहे किंवा हा एक कलेचा प्रकार आहे किंवा हा लिखाणाचा प्रकार आहे, हा इथेच लोप पावून जाईल. याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की लोकगीते, लोकगीते आणि लोककथा, वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. लोकगीतांमध्ये तुम्हाला मी सांगितलं की पोवाडे असतील, लावण्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी रचना असेल ती सांगितली जायची. पूर्वी कसं व्हायचं की तमाशे वगैरे गावामध्ये यायचे तर त्याची सुरुवातच गणापासून व्हायची. कशापासून व्हायची? गणापासून व्हायची. तो गण लिहिला कोणी? तो गण म्हटला कोणी? नेमकं गण म्हणजे काय तर गण म्हणजे श्री गणेशाला गायलेलं वंदन. काय असायचं? श्री गणेशाला गायलेलं वंदन. मग नेमकं ते तयार कोणी केलं? कारण त्या काळातले लोककलावंतांना तर शिक्षण नावाची पद्धती नव्हतीच. तर ते काय करायचे तर आज ह्या गावावरून तर उद्या त्या गावावर ते जायचे आणि ते लिखाण करायचे किंवा ते स्वतः त्या तयार करायचे. पण नेमकं तयार कुणी केलं हे आपल्याला माहिती नसायचं किंवा आपल्याला पिढीजात हा व्यवसाय आहे तर पिढीकडून आपल्याला हे भेटलेलं असायचं. त्याच्यानंतर आपण
वेगवेगळ्या प्रकारचे पोवाडे पाहतो. तर मुळामध्ये पोवाडा लिहिला कोणी? त्या काळात कसं व्हायचं की राजा महाराजांचे कर्तृत्व किंवा त्यांच्या लढायाच्या कहाण्या ह्या कशा गायल्या जायच्या, तर ह्या वीर रसामध्ये गायल्या जायच्या. तर त्याला आपण काय म्हणायचो? तो पोवाडे म्हणायचो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जागरण गोंधळ असतं किंवा गोंधळ नावाची संकल्पना असते, वाघ्या मुरळी असतात. तर त्याच्यामध्ये पूर्वी काय व्हायचं, तर खंडोबाच्या ज्या कहाण्या आहेत किंवा मल्हार देवाच्या ज्या कहाण्या आहेत त्या गायनाच्या स्वरूपात सांगितल्या जायच्या. गोंधळामध्ये काय व्हायचं की देवीला आवाहन केलं जायचं की देवी तू गोंधळाला ये. नेमकं हे आलं कुठून, हे लिहिलं कुणी, हे या कलावंतांपर्यंत पोहोचलं कसं? तर हे पिढीतून पिढीपर्यंत आलं आणि हे ह्या पिढीचं त्या पिढीला कळालं. याचा लिखणारा कोण आहे किंवा याचा लेखक कोण आहे हे कुणालाच माहिती नाही. पण हे पिढीपर्यंत आलं आणि त्यांनी ही कला सादर करून आपल्यापर्यंत ही पोहोचवली. यालाच आपण काय म्हणतो, तर याला आपण काय म्हणतो, तर मौखिक साधने असं म्हणतो. इथे आपल्याला सांगितलेलं की प्राचीन भारताच्या इतिहासात लेखनाची कुठली साधने आहेत. काय सांगितलेले? प्राचीन भारतामध्ये लेखनाची कुठली साधने होती. तर त्याच्यातली आपण पहिली पाहू नेमकी भौतिक साधने कोणते कोणते. तर वस्तू आणि वास्तू. काय? वस्तू आणि वास्तू. तर यामध्ये ग्रहचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे. काय काय सांगितलेले की ग्रहचित्र, मातीची भांडी, दागदागिने, नाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, दगडी शिल्पे, रत्ने हे आपल्याला काय सांगतात, तर भौतिक साधनांमधून इतिहास सांगतात. काय सांगतात? भौतिक साधनांमधून इतिहास सांगतात. भौतिक साधने दोन प्रकारचे असतात, एक वस्तू असते आणि एक वास्तू असते. वस्तूमध्ये काय असते, तर ग्रहचित्र, मातीची भांडी, दागदागिने, रत्ने इत्यादी प्रकार असतात. आणि वास्तूमध्ये काय असते, तर त्या गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिर, चर्च, मशिदी, स्तंभ. काय काय असते? गुहा, घर, स्तंभ, मंदिर, लेणी, चर्च, मशिदी अशा इत्यादी प्रकारची जी धार्मिक स्थळे असतील किंवा प्रार्थना स्थळे असतील यांच्याद्वारे आपल्याला इतिहास समजतो. नेमके हे काय आहे, तर हे भौतिक साधने आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं की लिखित साधने. तर लिखित साधने कुठली होती, तर हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, महाभारत, रामायण यांच्यासारख्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. यामध्ये काय आहेत की त्या काळात जे लिखाण केलेलं आहे किंवा बौद्ध लिखाण असतील किंवा जैन धर्माचे लिखाण असतील किंवा गौतम बुद्धांच्या काळातले लिखाण असतील, त्यांनी कुठल्या प्रकारची वचनं दिली, कुठल्या प्रकारचे त्यांनी ज्ञान वाढलं, हे लिखित स्वरूपात असतील तर ते काय झालं, तर आपलं लिखाण साहित्य झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मौखिक साधने नेमकी काय आहेत. मौखिक साधनांमध्ये परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांना पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. तुम्ही पाहता की बौद्ध विहारात गेल्यानंतर वंदना होते. काय होते? वंदना होते. ही वंदना काय असते, तर ही गौतम बुद्धांना केलेलं वंदन असतं किंवा गौतम बुद्धांचे जे कार्य आहेत किंवा त्यांनी सांगितलेले जे वचन आहेत किंवा त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत हे आपण त्या वंदनेमधून सांगत असतो. हे भलेही आता लिखित स्वरूपात असतील. आता प्रगती झाली, आता विज्ञानाची प्रगती झाली, आपल्यापर्यंत आलेल्या मौखिक गोष्टी आपण लिखित स्वरूपात लिहू शकतो, त्या प्रकाशित करू शकतो. पण नेमकं हे आजपर्यंतचं किंवा याच्या आधीच्या 4-5 पिढ्यांपर्यंत कसं आलं, तर ते मौखिक स्वरूपात आलं. कसं आलं? मौखिक स्वरूपात आलं. म्हणून त्याला काय म्हणतात, तर ही मौखिक साधने झाली. याच्यानंतर आपण पाहता की प्राचीन भारताचं जे इतिहास लेखन आहे तर त्याच्यात साधन कुठले कुठले होते, तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्राचीन कालखंड मानला जातो. प्राचीन कालखंड कोणता, तर अश्मयुग ते इसवी सनाचं 8वं शतक. कुठलं? अश्मयुग ते इसवी सनाचं 8वं शतक. हा कुठला काळ आहे, तर हा आपला प्राचीन कालखंड आहे. यात काय सांगितलं, इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयामधून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांना विकसित झाले होते. ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध धर्मग्रंथ किंवा नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभलेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा यात समावेश व्हायचा. प्राचीन भारतामध्ये काय होत, प्राचीन भारताचा आपला कालावधी कुठला आहे, तर अश्मयुगीन काळ ते 8वं शतक. कोणतं? 8वं शतक.
तर इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाची माहिती कशातून मिळते आपल्याला, तर वेद वाङ्मयांमधून मिळते. सुरुवातीला वेद हे लिखित नव्हते. कसे नव्हते, लिखित नव्हते. हे पण मौखिक स्वरूपाचे होते. कसे होते, मौखिक स्वरूपाचे होते. ती मुखोद्गत करण्याची तंत्र आपल्याला समजले आणि आपण ते मुखोद्गत केले. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण महाभारत सारख्या पोथ्या, जैन व बौद्ध धर्मग्रंथ, नाटक, काव्ये, शिलालेख, स्तंभलेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यांचा समावेश कशामध्ये होतो, तर यांचा समावेश होतो प्राचीन इतिहासाच्या साधनांमध्ये होतो. कशामध्ये होतो, प्राचीन इतिहासाच्या साधनांमध्ये होतो. याच्यानंतर आपण पाहता की इतिहास लेखनाबाबत कुठली काळजी घ्यावयाची, कुठली काळजी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे. यात काय सांगितलेले की एखादा लिखित पुरावा आहे, एखादा लिखित पुरावा जुना आहे म्हणून तो सत्यच असावा असं नाही. काय म्हटलं मी, की एखादा लिखित पुरावा हा जुना आहे म्हणून तो सत्य असावा, की त्यातून सांगितला जाणारा इतिहास हा पूर्णपणे सत्य असेल अशीच काही बाब नसते. तर तो पडताळून पाहणे, तो तपासून पाहणे, तो विश्वासू आहे का, विश्वासार्ह तो ठरू शकतो का, हे पाहणं आपलं काम असतं. नेमकी आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की आपल्यापर्यंत आलेला इतिहास हा योग्य आहे का, किंवा आपल्याला तो वाढीव स्वरूपात सांगितलेला आहे का, किंवा एखाद्या राजाचं चरित्र आपल्याला घाण करून सांगितलेलं आहे का, हे आपल्याला कळायला पाहिजे. याची आपण पडताळणी केली पाहिजे. त्यामध्ये आपल्याला काय कळतं, तर इतिहास लेखन हा चुकीचं नाही किंवा हे इतिहास चुकीचा नाही हे आपल्याला यातून समजतं. हीच इतिहास लेखनाबाबतची एक काळजी आहे. कळालं का? हां, तर मग आज आपण काय काय पाहिलं, तर आज आपण काय पाहिलं की इतिहास लेखनाची साधने कुठली होती किंवा इतिहासाची साधने कोणती होती. पहिलं साधन कोणतं होतं, तर पहिलं साधन होतं भौतिक साधन. कोणतं होतं, भौतिक साधन. भौतिक साधन म्हणजे काय, तर त्या काळात वस्तू आणि वास्तू होत्या. काय काय होतं, वस्तू आणि वास्तू होत्या. वस्तूमध्ये काय काय यायचं, तर दागदागिने यायचे, रत्ने यायचे, भांडी यायची, नाणी यायची, अशा प्रकारच्या इत्यादी गोष्टी ज्या त्या काळातल्या लोकांनी वापरल्या, ज्या आपल्याला इतिहास सांगतात, किंवा ते ज्या जागी राहिले त्यांच्या त्या वास्तू असतील, इमारती असतील, हे आपल्याला इतिहास सांगतात. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर आपण त्याच्यानंतर पाहिली लिखित साधने. लिखित साधनांमध्ये आपण काय पाहिलं, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे धर्मग्रंथ असतील, पोथ्या असतील, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर मौखिक साधने पाहिले. इतिहास लेखनाचं आपण तिसरं साधन पाहिलं, तर ते कोणतं होतं, तर मौखिक साधन होतं. मौखिक साधनामध्ये आपल्यापर्यंत आलेले काव्यरचना असतील किंवा आपल्या मागच्या पिढ्यांनी गायलेले जे काव्यरचना असतील, तर ह्या कुणी लिहिलेल्या आहेत हे आपल्याला माहिती नसतात, पण त्या आपल्यापर्यंत तंतोतंत आलेल्या असतात किंवा आपण त्या ऐकलेल्या असतात. नेमकं हे आहे काय, तर हे मौखिक साधन आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्राचीन भारतामध्ये इतिहास कशा प्रकारे लिहिला जायचा, तर प्राचीन भारताचा काळ कुठला होता, तर तो होता अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत होता. हा आपल्याला प्राचीन कालखंड मानण्यात येतो. इसवी सन पूर्व 1500 किंवा इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाची माहिती कशामध्ये मिळते, तर वेद वाङ्मयामध्ये मिळते. ब्राह्मण ग्रंथ असतील, उपनिषदे असतील, आरण्यके असतील, रामायण व महाभारत सारखी महाकाव्य असतील, जैन व बौद्ध धर्मग्रंथ असतील, हे आपल्याला काय सांगतात, तर हा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास सांगतात. प्राचीन भारतामध्ये नेमकं काय होतं, किंवा प्राचीन भारतामध्ये उदयाला आलेले हे जे दोन धर्म आहेत, जैन धर्म आणि बौद्ध धर्म, नेमके यांचे नियम काय, किंवा यांचे उपनिषदे किंवा यांचे जे वचन आहेत ते नेमकं काय, हे आपल्याला समजतं. त्यानंतर आपण पाहिलं की इतिहास लेखनाबाबत आपल्याला काळजी घ्यावयाची. नेमकी काय काळजी, तर कागद हा जुना आहे म्हणजे तो खरोखरच योग्य आहे असं आहे का, तर नाही. त्याच्या बाबतची आपल्याला विश्वासार्हता तपासता आली पाहिजे. तो कागद विश्वासू आहे का, त्यातील लेख असेल किंवा त्यामध्ये असलेला मजकूर हा तंतोतंत इतिहासाचा आहे का, हे आपल्याला पडताळणे गरजेचे आहे. आजच्या पाठामधून आपण हेच शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण घ्यावयाच्या काळज्या याच्यात सांगितलेल्या आहेत. 3 प्रकारची साधने सांगितलेली आहेत. अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला हे समजलं असेल. याविषयी तुम्ही पुन्हा एकदा हा चॅप्टर वाचा. कळालं नसेल तर काही विचारा. नेमकं न कळण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. 6वीचा पाठ आहे, बेसिक लेवलचा आहे, खूपच बेसिक लेवलचा आहे. एकदा वाचलं की हे लक्षात पण येऊन जातं. एवढं समजून सांगण्याची सुद्धा गरज नाही. सो याच्या नोट्स काढायच्या तर काढा किंवा डोक्यामध्ये ठेवा. लागलंच तर काही मला विचारा. भेटू आपण पुढचा चॅप्टर घेऊन उद्याच्या भागात. धन्यवाद.